ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण छान कमेंट करत आहात, सर्व गोष्टी सुचवत आहात, इतर लोकांपर्यंत शेअरही करत आहात, त्याबद्दल आपला आभारी आहे। जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा। सबस्क्राइब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागतात, ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगतोय। कारण 12 व्हिडिओ, कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे 12 व्हिडिओ करत आहोत, ते 12च्या 12 व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं। त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ, यासाठी आपल्याला बेल आयकॉन दाबणे आणि सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे। आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत, जे आहे 22 जुलै ते 28 जुलै 2024 हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे। 22 जुलै ते 28 जुलै 2024 सिंह राशी। या सप्ताहात आपण करत असलेल्या कामात आपल्याला विशेष लक्ष देऊन एकाग्रतानेच कामे करावी लागणार आहे। इतरांची तुलना करणे, इतर लोक अशी करतायत त्यामुळे मी पण असं करेन, त्यांच्या आयुष्यात असं होतंय तर मी तो प्रयत्न करेन करण्याचा, अशा कुठल्याही गोष्टी सध्या करायला जाऊ नका। म्हणजे तुलनात्मक गोष्टी करायला जाऊ नका, लोकांच्या उणीधुनी काढायला जाऊ नका, लोकांच्या कुठल्याही भानगडीत पडू नका। आपल्याला पूर्ण अभ्यास असल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला काही बोलणं सुद्धा शक्यतो टाळा। जर आपण असं काही करत असाल आणि आपल्याकडनं जर असं काही झालं, ती मानहानी आणि आपल्याला त्यांचे जे बोल आहेत ते ऐकून घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर आपला वेळही फुकट जाणार आहे। याच्यात तुम्हाला काहीच निष्पन्न होणार नाही या गोष्टीतून। फक्त आपल्याला काय करायचं ते एकाग्रतेने आपण करण्याचा प्रयत्न करा। तुलनात्मक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो। या गोष्टीकडे आपल्याला या सप्ताहात जास्त विशेष लक्ष द्यायचं आहे। आता आपल्या मनाप्रमाणे आपल्या चांगल्या गोष्टी घडाव्यात किंवा समोरील व्यक्तीकडनं आपलं काम चांगल्या प्रकारे व्हावं असं जर वाटत असेल तर थोडासा हेकेखोरपणा किंवा जिद्दपणा थोडासा बाजूला ठेवा। नम्रयुक्त भाषणाने त्यांच्याकडे बोला, आदराने बोला। नक्की समोरील व्यक्ती आपलं ऐकेल, आपल्या मनाप्रमाणे कामे सुद्धा होतील। जर आपण हाताताईपणाने, रागाने, जिद्दीने, घमेंडने किंवा अहंकाराने काही बोलून जर करायला जाल किंवा कसं करत नाही, मी बघतो, मी करूनच दाखवतो किंवा मी करेन, असं काही गोष्टी करायला झालं तर काम तर होणारच नाही आणि उलट त्रास होईल तो वेगळा आणि पैसे सुद्धा आपले फुकट जाऊ शकतात। आणि या सप्ताहामध्ये शक्यतो कोणालाही पैसे उधार द्यायला जाऊ नका। एखाद्याला दिलेले पैसे उसने परत मिळवताना आपल्याला खूप त्रास होणार आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ नये यासाठी समोरील व्यक्तीला खरंच गरज आहे का आणि त्याला दिलेले पैसे पुन्हा आपल्याला न मिळाले तर आपण ते सोसू शकता का, सहन करू शकता का, अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच एखाद्याला पैसे उसने देणे किंवा घेणे हे दोन्ही विचार करूनच करा। आर्थिक व्यवहार शक्यतो उसने पैशांचा टाळण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 22 आणि 28, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा। याचा आपण लाभ करून घ्या। या सप्ताहात आपल्याला रेमेडीज असे की आपले ग्रह अनुकूल व्हावे किंवा काही अडचणी येत असतील त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा घरात अशांती निर्माण आहे, गृह क्लेश जर सुरू असेल तर आपल्या वजनाच्या तद्दशांश म्हणजे आपलं वजन 50 किलो असेल तर 5 किलो याप्रमाणे कुठल्याही गरजू व्यक्तींना गहू दान देण्याचा प्रयत्न करा। गहू दान द्या। जर आपल्याला 5 किलो देता येत नसेल, म्हणजे त्या तद्दशांश देता येत नसेल तर कमीत कमी 1.25 किलो तरी द्या। जर गरजू व्यक्ती मिळत नसेल तर कुठल्याही विष्णू स्वरूपी देवळामध्ये जाऊन सुद्धा आपण ते 1.25 किलो गहू, पानाचा विडा, काही दक्षिणाने नारळ देण्याचा प्रयत्न करा। सध्या ग्रह अनुकूल होईल, ग्रहांची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होईल आणि आत्मसन्मान आपल्याला पुन्हा प्राप्त होईल, याचा नक्की लाभ करून घ्या। चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।